हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि सकाळी-सकाळी मी इथे आता डाळिंब सोलायला बसले. कारण मागे जेव्हा मी बणेश्वरला गेले होते, तेव्हा तिकडनं येताना तिथल्याच रस्त्यावर जे बाजार बसतो, भाजी वगैरे मिळते तिथे, तर तिथून मला छान असे डाळिंब मिळाले होते. ₹100 ₹100 नाही, ₹50 किलो असे डाळिंब मला तिथं मिळाले होते. तर मी तिकडनं येतानाच 1 किलो डाळिंब घेऊन आली होती. खरं मी आधी डाळिंब अजिबात आणायची नाही. कारण डाळिंब ना सोलायला फार कठीण असतात, फार कठीण असतात. तर ते एक-एक दाणा काढायला फार प्रॉब्लेम व्हायचा. मग मी डाळिंब आणायची, मग नंतर नाही आणायची, की सोलायला फार वेळ लागतो म्हणून मग मी आणायची नाही. पण आता मला डाळिंब सोलायला एक ट्रिक माहिती आहे म्हणून मग ते पटकन होतं, की कट केलं आणि त्यावर मागच्या बाजूनं म्हणजे स्किनच्या साईडनं 4 भाग करून घ्यायचे डाळिंबचे आणि त्याला बाहेरच्या साईडनं असं टॅप करायचं, तर दाणे आपोआप खाली पडतात. अ, वाटी म्हणा, प्लेटमध्ये त्याच्यात दाणे पडतात. तर फार सोपं होतं. तर डाळिंब ना ठेवलेले असले तर ते अजिबात कोणी खात नाही. म्हणून मग मला ते सोलून ठेवावे लागतात. म्हणजे दाणे जर असले ना समोर, तर रोहित पण खातो आणि हे पण खातात आणि मी पण खाते. आणि असंच ठेवलं, की हे डाळिंब आहे आणि खा, तर ते अजिबात खाणार नाही. त्यांना सोललेलं लागतं. आणि इथं मी मिस्टरांना म्हटले होते, की तुम्ही पण सोला, मला मदत करा, एवढे डाळिंब सोलायचे तर. तर ते जाऊन स्पून घेऊन आले. तर मला असं वाटलं, की ते इथं डाळिंब सोलायला बसलेत स्पून घेऊन. तर ते स्पून त्यांनी 2 स्पून आणले होते. तर त्यांनी सांगितलं, "मी स्पून डाळिंबाचे दाणे काढण्यासाठी नाही, तर जे दाणे सोललेले आहेत ते खाण्यासाठी मी स्पून आणलाय." हे असं आहे. तर डाळिंब सोलले मी आणि त्यानंतर मग मिस्टरांनी खाल्ले पण. रोनीतला पण मी आज टिफिनला डाळिंब दिला होता. छोट्या ब्रेकसाठी डाळिंबाचे जे दाणे होते ते काढून दिले होते. तर त्याच वेळेला मला असं वाटलं, की मी सगळे काढून ठेवते कारण सकाळी घाई-घाई होते आणि द्यायच्या वेळेला मग ते काढा, सोला आणि दाणे त्याला द्या. तर म्हटलं आता सगळे जे आहे काढून ठेवते आणि छोट्या डब्यात भरून ठेवते म्हणजे कसं रोणीत आला की तोही खाईल. आणि त्यानंतर ना मी लगेच भाजी आणि पोळी करायला घेतली. स्वयंपाक झाला होता माझा. जेवायचं होतं म्हणून मग मी एका वाटीमध्ये मोठ्या याच्यामध्ये कटोऱ्यात भाजी काढून घेतली, जेणेकरून पुढे निवांत जेवायला बसता येतं. तर फ्लॉवरची भाजी आणि पोळी केली होती मी आज. आणि त्यानंतर छान असं जास्वंदाला आज बऱ्याच दिवसांनी फूल आलेलं होतं आणि मस्त वाटत होतं फूल आणि कळी पण आलेली आहे. आणि हे गुलाबाचं फूल जे आहे ते माहीत नाही काय झालंय त्याला, तर ते उमललंच नाही आणि ते खराब झालंय. त्याला असं विचित्र जसं काहीतरी झालंय. तर मी ते तोडून टाकलं, की उमलणारच नसेल तर ते का ठेवायचं? आणि हात लावताच पटकन ते पण असं निघालं, गळून पडलं. जसं फूल जुनं झाल्यावर जसं होतं तसं. आणि ही नवीन एक अजून कळी आली आहे. बघूया ती कशी राहते. आणि ती पण जर अशीच उमलली नाही आणि अशीच खराब जर झाली, तर मग हे रोप जे आहे मी ते काढून टाकेल आणि नवीन दुसरं रोप तिथं लावेल. जर फूल येणारच नसेल, तर मग काय? आणि ते पानं पण त्याची बऱ्यापैकी जळाली आहेत त्या झाडाची. संध्याकाळचे 5:45 झालेत आणि आज सकाळीच व्हिडिओ केला आणि त्यानंतर मी व्हिडिओच केलेला नव्हता. तर कारण दुपारी मी आज माझ्याकडे ब्लाऊज आले जे मी मागे अस्तर फॉल घ्यायला गेले होते, तर मी ते शिवलं नव्हतं, ते तसंच ठेवलेलं होतं. तर म्हटलं आज चला ते शिवून घेऊ. तर माहीत नाही एका गोष्टीमागे लागली मी, की माझं असं आहे की त्याच्याच मागं लागायचं. तर मी ब्लाऊज जे आहे कटिंग वगैरे केलं आणि ते ठेवून दिलं बाजूला आणि मी परत रांगोळी जी आहे ती करायला घेतली. माहीत नाही मला असं रांगोळी जी मी तयार करते ती खूप छान वाटते. आणि मग मला असं वाटलं मी समईचं जे आजूबाजूचं बनवलं होतं, समईच नाही तर आपण असं कुठेही ते ठेवू शकतो किंवा बाहेर बाहेर रांगोळी म्हणून पण ठेवू शकतो. तर छोटीशी अशी जी आहे ती रांगोळी आहे आणि दाराच्या दोन्ही बाजूला पण ते ठेवू शकतो, समईच्या खाली ठेवू शकतो, म्हणजे ते आपण कसंही उपयोगात आणू शकतो. आणि वाटलं तर हाफ सर्कल म्हणजे हाफ रांगोळी म्हणून पण ते यूज करू शकतो, कारण की ते एक जे सर्कल आहे ते 2 भागात डिवाईड केलेलं आहे.
तर आज मी ना परत अजून असे छान छान बनवलेत रांगोळीचे. मी तुम्हाला दाखवते की कसे बनवलेत. हे एक बनवलं आहे. तर हे असं वेल म्हणून वापरू शकतो किंवा हे पण आपण पाट्याच्या आजूबाजूला ठेवू शकतो. तर हे एक असं बनवलं आहे. खरं मी पेपर फार कमी आणले होते, 10 पेपर आणले होते मी. तर ते मी आजच्या आज 10च्या 10 पेपर जे आहेत ते वापरून टाकले. आणि हे बघा, हे असं तोरण म्हणून पण आपण हे यूज करू शकतो आणि पाट्याच्या आजूबाजूला पण हे आपण असं ठेवू शकतो. तर हे बनवले मी 4 आणि हे आजच बनवलेत मी. त्यानंतर हे स्वस्तिक बनवलं होतं मी. हे एक पहिलं ट्राय केलं आणि छान आलं आहे. तर त्यानंतर मग मी अजून जे आहे ते स्वस्तिक, पावलं असं बनवणार आहे. तर हे एक स्वस्तिक पण बनवलं आहे. त्यानंतर हे तर तुम्ही काल बघितलंच होतं. हे मी काल बनवलं होतं. ते कालचं बनवलेलं तुम्ही ते तर बघितलंच होतं. आणि मी हे आज बनवत होते. तर हे असं मोठी जी रांगोळी येते त्या याच्यात बनवत होते मी. तर हे असं आहे. याला पेपर पुरला नाही कारण हा A4 साईजचा पेपर आहे, छोटा पेपर आहे. त्यामुळे तो असा या साईडला जे आहे ते सर्कल त्याला मावलं नाही त्यामध्ये. तर मी एका सेपरेट पेपरवर घेऊन इथं असं ते जॉईन करून ठेवेल. तर हे पूर्ण असं कलरिंग केल्यानंतर इकडचा पण पार्ट केल्यावर ही हाफ रांगोळी तयार होईल. आणि पेपर जे आहेत ते संपले होते. मी 10च पेपर आणले होते तर ते वापरले गेले. तर ते हाफच झाली. नेक्स्ट टाईम अजून 2 पेपर घेऊन येईल आणि त्याच्या बाजूने सेम असंच करेल, म्हणजे ती पूर्ण सर्कल रांगोळी तयार होईल. आणि ही रांगोळी ना, तसं तर मी नेहमी अशी काही कार्यक्रम असला तर रांगोळी मी टाकतेच, बाहेर काढत असते. पण ही रांगोळी ना घाई गडबडीच्या वेळेला एकदम छान आहे. आणि ही रांगोळीच आहे, आपल्या रांगोळीपासूनच तयार केली, त्यामुळे फार उपयोगात येते असं मला वाटतं. आणि ज्या वेळेला मी फर्स्ट टाईम ते ट्राय केलं होतं आणि मी त्यानंतर ट्राय केलं नाही की पहिले वापरूया. आणि जेव्हा मी सत्यनारायणाची पूजेच्या वेळेला चौरंगाच्या बाजूला ते ठेवलं आणि मला खूप आवडलं. कारण गडबड असते आपली. आता पूजेची तयारी होती आणि त्यात छान अशी रांगोळी काढायची म्हटली की त्याला पण आपल्याला अजून एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो. आणि छान रांगोळी जरी काढली तर आपण समई ठेवतो, ताट ठेवतो, परत पूजा करतो, बाळकृष्णाची अंघोळ घालतो, गणपतीची पूजा करतो. तर अशा वेळेला पाणी पडतं वगैरे आणि ती रांगोळी व्यवस्थित राहत नाही, ती पुसली जाते. आणि एक अजून की त्यावर पाणी पडलं की त्या रांगोळीचा कलर परत फरशीला लागतो. तर हे असं सगळं आहे. आणि मी ती रांगोळी पटकन काढली आणि ती तशीच ठेवली, मस्त तोरण केलेलं. आणि ते इतकं छान राहिलं, इतकं छानही वाटलं की रांगोळी काढली आहे बाजूला आणि पूजा केली वगैरे, काही नाही, मस्त राहिलं. त्यावर पाणी पडलं तरी ती रांगोळी माझी जी आहे ती खराब झाली नाही. आणि आता मी घडी करून तिला परत ठेवली जेणेकरून पुढच्या वेळेला मी वापरू शकते. तर यावरनं मला असं वाटलं की मी अजून बनवू शकते. आता गणपती येतील, गणपतीत पण आपल्याला घाई गडबड असते कारण सकाळपासून गणपती येणार म्हणून नैवेद्य असतो, मोदक असतात, परत गणपतीला आणायला जायचं म्हटलं तयारी करावी लागते, खूप गडबड असते. परत रांगोळी काढा, मग त्यात बराच वेळ जातो. तर मग मी हे ऑप्शन म्हणून करून ठेवलं की वेळ असला तर आपण काढायची, नसली तर मग आपण हे ठेवू शकतो आणि छान दिसतंय. तर म्हणून मी ते केलं आहे. तर असं आहे. आणि कुंकूचे डाग, म्हणजे आता रांगोळीचे डाग तर नाही पडले पण कुंकूचे जे डाग आहेत तेच आहेत. असो, ते डाग जातात हळूहळू, रोजच्या रोज फरशी जी आहे पुसली जाते आपली, तर ते डाग जातात. आणि आता संध्याकाळ झाली आहे, 5:45 झालेली आहेत. आणि रोनी ट्युशनला गेला की पसारा हा करून जातो आणि बाकीचं मी आवरत होते तेवढ्यात रोनीतने पलंगावर पसारा, शाळेतनं आलेले सगळे बुक्स जे आहेत ते त्याने इथे ठेवले. आणि लाईट पण गेली, आत्ताच चालू लाईट गेली. माहीत नाही, आवाज आला जोराचा, स्पार्क वगैरे झालं असेल काहीतरी.
ब्रश तिथं कपाटी ते खाली नाही, बाजूला खाली कपाटीत, खाली ड्रावर येते, कपाट आहे का खाली खाली. हां आणि त्याला कलर करून तू काय करणार आहे? हां काहीतरी करणार आहे, याला कलर करायचंय त्याला. पण काय म्हणजे कलर काय करून काय करणार आहे याला? डाग नको पाडू आहे याच्यावर. आणि हात पण इकडे तिकडे लावायचे नाही, भिंतीला तर अजिबात लावायचे नाही, कळलं का? हां भिंतीला लावायचं नाही. आणि हात भरले तर वॉश करून घ्यायचे व्यवस्थित. मी कलरिंग करत होती, मी रांगोळी केली म्हणून त्याला पण हेवा आलाय आता की ते लिचीचं जेली असतं ना, जेलीचा कप, तो कलर करायचा आहे त्याला. आतून करतोय की बाहेरून? आतून. आता बाहेरून बी करतो. धुवायचं. ते बेसिन पूर्ण कलरचं करू नको. हां पूर्ण कलरचं भरून नको टाकू बेसिन. आणि रात्रीचे 9 वाजले होते आणि आज आली होती रोनीची फ्रेंड, जी की ज्या दिवशी मी पूजा केली त्या दिवशी त्याच्या मैत्रिणींनी त्याला राखी बांधली होती. तर त्यातली एक फ्रेंड जी होती ती आलेली नव्हती. ही त्या दिवशी झोपलेली होती, तर त्या दिवशी ती आली नाही, तिला बरं नव्हतं. तर ती तिच्या आईच्या मागं लागली होती की मला रोनीतकडं जायचंय राखी बांधायला असं म्हणून. आणि रोनीचंही सारखं चालू होतं की आदू आली नाही मला राखी बांधायला, तर ती कधी येणार असं रोनीचं जे आहे सुरू होतं. मग मी कॉल लावला आणि ती जी होती रात्री छान असा नवीन ड्रेस घालून आज रोनीतला राखी बांधायला आली होती. आणि ताट वगैरे काही तयार केला नव्हता मी, फक्त कुंकू वगैरे लावला, टिळा लावला रोनीतला आणि तिने राखी आणलेली होती, ती पण लाईटची होती. त्याच्यावर छान असं गणपती बाप्पा होता आणि लाईटची अशी राखी आणलेली होती रोनीतसाठी. तर रोनीतही खुश झाला आणि तीही खुश झाली, कारण की मुलींना रक्षाबंधन म्हटलं की गिफ्ट मिळतं आणि त्यात त्यांचा आनंद जो असतो तो छानच असतो आणि तो प्रत्येकाला असतो. आम्ही लहान असताना पण आम्हाला काय मिळेल, काय गिफ्ट मिळेल याची फार अपेक्षा असायची आणि आनंद पण असायचा. तर असाच तिचा पण होता. आणि बऱ्याच दिवसांनी माझ्या रोनीची मैत्रीण तर आलेलीच होती राखी बांधायला, माझीही मैत्रीण आलेली होती बऱ्याच दिवसांनी. म्हणजे आम्ही असं भेटतो पण गप्पा ज्या होत्या त्या छान अशा होत नव्हत्या. तर आम्ही रात्री बसून बऱ्याच वेळ, अर्धा एक तास बसून छान अशा गप्पा मारल्या आणि खूप मजा आली. रोनीतनेही तिला गिफ्ट दिलं आणि तिनेही राखी दिली. दोघांचा जो आनंद होता तो सेमच होता, सारखाच होता. आणि असा जो आहे आजचा व्लॉग आहे, तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आजचा जो आहे तो असा छोटासा व्लॉग आहे, कारण आजचा रांगोळीतच पूर्ण दिवस गेला. बाय.